भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानं आता पुढचे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। जगदीप धनखड यांनी आपला कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आलंय। 6 ऑगस्ट 2022 रोजी उपराष्ट्रपतीपदी निवडून आलेल्या जगदीप धनखड यांचा कार्यकाळ 2027 ला संपणार होता। मात्र निवृत्तीसाठी 2 वर्ष शिल्लक असताना देखील जगदीप धनखड यांनी या पदावरून मुक्त होण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी आपल्या तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं स्पष्टीकरण दिलंय। जगदीप धनखड यांनी 11 दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात आपला रिटायरमेंट प्लॅन सांगितला होता। त्यावेळी त्यांनी 2027 मध्ये निवृत्त होणार असल्याचं म्हटलं होतं, पण अचानक धनखड यांनी राजीनामा दिल्यानं विरोधकांकडून भलताच संशय व्यक्त केला जातोय। तसं पाहायला गेलं तर जगदीप धनखड यांचं वय 74 वर्ष इतकं आहे। मार्च 2025 मध्ये त्यांची दिल्लीतील एम्स इथं अँजिओप्लास्टी देखील झाली आहे आणि काही दिवस ते रुग्णालयातच होते। त्यानंतर जरी ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसले असले तरी त्यांच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी शंका उपस्थित केली जात होती। त्यामुळे धनखड यांनी राजीनामा देताना सांगितलेलं कारण हे वास्तव असल्याचं देखील बोललं जातंय। समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी धनखड यांचा राजीनामा स्वीकारला असून दिल्लीत नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीबाबत हालचालींना वेग आलाय। जनता दल युनायटेडचे खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांना संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे। हरिवंश हे 2020 पासून राज्यसभेचे उपसभापती आहेत। त्यासोबतच भाजपकडे अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांची फौज आहे। त्यामुळे भाजपकडून एखाद्या अनुभवी चेहऱ्याला संधी मिळण्याचीही शक्यता आहे। सध्या या पदासाठी अनेक नेत्यांची नावं पुढे येत आहेत, पण अद्याप यावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही। आता समजून घेऊयात उपराष्ट्रपतींची निवड कशी होते। भारताच्या उपराष्ट्रपतीचं पद संविधानिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे। त्यात उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात। सोबतच राष्ट्रपती पद कोणत्याही कारणास्तव रिक्त झालं तर उपराष्ट्रपती त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात। उपराष्ट्रपतींची निवड लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांद्वारे केली जाते, ज्यामध्ये राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य देखील समाविष्ट असतात। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभेचे 543 सदस्य आणि राज्यसभेचे 245 सदस्य मतदान करतात। प्रत्येक खासदार एक मत देतात आणि प्राथमिकतेच्या आधारावर उमेदवारांना 1, 2, 3 च्या पसंतीनुसार दर्शवलं जातं। मतदानात सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीमचा उपयोग केला जातो, ज्यात मतदार आपल्या आवडीनुसार उमेदवारांना रँक देतात। ज्या उमेदवाराला ठराविक कोटा पूर्ण करण्यासाठी पुरेशी मतं मिळतात त्यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड केली जाते। त्यामुळं जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि NDA सरकार कुणाला उपराष्ट्रपती करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।